मी नुकतीच 10वी पास करून 11वीला ॲडमिशन घेतली होती. मी व माझ्या मित्रांनी मिळून बाहेरूनच कॉलेज करण्याची परमिशन घरच्यांकडून घेतली होती. मला इंजिनिअरिंग करायची होती. म्हणून मी JEE ही परीक्षा देणार होतो. म्हणून आम्ही एका कोचिंग सेंटरमध्ये कोचिंगसाठी ॲडमिशन घेतली. त्या ठिकाणी आम्हाला सायन्स आणि मॅथ्सची कोचिंग मिळणार होती आणि फिजिक्ससाठी एक मॅडमकडे आम्ही ट्युशनला जाणार होतो. त्या मॅडमांचे शिक्षण भरपूर झाले होते आणि ती हुशारही होती. पण ती अजूनही कुवारी होती. तिचं लग्न झालं नव्हतं. तिचे वय साधारणतः 26 ते 27 वर्ष इतकं असावे. आज आमच्या ट्युशनचा दुसरा दिवस होता. पहिला दिवस तर फक्त इंट्रोडक्शन मध्येच निघाला. परिचय व ओळख झाल्यानंतर आजपासून टीचर्स शिकवणार होते. अगदी व्यवस्थितपणे मुलांना सहज समजेल असं त्यांचं शिकवणं होतं. त्या मॅडमांचे नाव मयुरा होते. त्या दिसायला अगदी सुंदर व हँडसम होत्या. त्यांच्या पर्सनॅलिटीकडे पाहिल्यानंतर कोणताही मुलगा लग्नासाठी त्यांना होकार देईल असे त्या दिसायच्या. एक आठवडाभर आमची ट्युशन अगदी व्यवस्थितपणे चालत राहिली आणि काही दिवसांनी आमच्या ट्युशनमध्ये एका भरगच्च मुलाची एंट्री झाली. तो मुलगा कंप्लीट 6 फुटाचा होता. त्याच्या चेहऱ्यावर स्ट्रीम केलेली दाढी होती आणि त्याची पर्सनॅलिटी अगदी भारदस्त होती. एके दिवशी मयुरा टीचरने आम्हाला 2 लेसनच्या एक्सरसाइज शिकवून आणि बाकी एक्सरसाइज आम्हाला प्रॅक्टिससाठी दिल्या होत्या. आमची ट्युशन ही त्यांच्याच घरी असायची आणि कोणत्याही मुलाला काही अडचण आल्यास त्यांनी मला नंतर सांगावे असं त्या टीचरने सांगितले होते. ट्युशन सुरू होऊन अर्धा तास झाला असावा तेव्हाच तो बारदस्त व दाढीवाला मुलगा हा आतल्या खोलीत गेला. तो त्या मयुरा टीचर यांचा कोण लागत होता हे कोणालाही माहीत नव्हते. मग काही वेळातच टीचरही आतल्या खोलीत जाऊन ट्युशन सुटण्याच्या 10 मिनिटे अगोदर परत आम्हाला शिकवण्यासाठी यायच्या. त्यावर त्या म्हणायच्या, मुलांनो, कोणाला काही अडचण एक्सरसाइज मध्ये? पण मुलांना न कळून सुद्धा मुलं हो म्हणत होती. कारण एका एक्सरसाइज मध्ये 10 एक्झाम्पल राहायचे. त्यापैकी त्या फक्त 2च शिकवायच्या. बाकी सर्व डोक्यावरून जायचं. त्यांचा हा कार्यक्रम भरपूर दिवसांपासून सुरू होता. एके दिवशी टीचरने परत 4थ्या चॅप्टरच्या 2 एक्सरसाइज मधील 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून बाकी आम्हाला सॉल्व्ह करायला सांगितली आणि परत त्याच मुलाची एंट्री त्यांच्या घरात झाली आणि तो मुलगा काही न बोलता आतल्या खोलीत जायचा आणि टीचर आम्हाला सांगायची की कोणालाही प्रॉब्लेम आल्यावर मला सांगा, मी तुम्हाला व्यवस्थित समजवून आणि त्यानंतर टीचर ही मागच्या खोलीत जायचा. त्यांनी शिकवलेल्या एक्सरसाइजच्या 6व्या एक्झाम्पल हा माझ्या डोक्यावरून जात होता. मला काही कळत नव्हते म्हणून मी टीचर यांना आवाज देण्यासाठी मागच्या खोलीपर्यंत गेलो. मी दिनेश. मी टीचर अशी हाक मारली पण कोणताही रिप्लाय मला त्यांच्याकडून मिळाला नाही. म्हणून मी थोडं अजून पुढे गेलो. त्या ठिकाणी 3 खोल्या होत्या. टीचर कोणत्या खोलीत होत्या मलाही माहीत नव्हते. म्हणून 2 नंबरच्या खोलीच्या दारावर मी थाप मारली. पण काही वेळ थांबल्यानंतरही आतून काही रिप्लाय आला नाही. मग 3 नंबरच्या खोलीजवळ मी परत दारावर थाप मारली. दार आतून लॉक नव्हता. दार हळूच आतल्या दिशेने उघडला. आतील दृश्य पाहून मी शाकच झालो. माझं अंग थरथरायला लागलं. मी अतिशय घाबरून गेलो होतो. कारण माझ्या आयुष्यात मी असं दृश्य आजपर्यंत पाहिलेलं नव्हतं. मी पटकन माघारी आलो
आणि आपल्या जागेवर बसलो. माझे पाय जड झाले होते, कारण मी अजूनही पाहिलेल्या दृश्याकडे माझं मन केंद्रित करत होतो. काही वेळातच मयुरा टीचरही क्लास घेण्यासाठी परत आल्या आणि तो मुलगाही बाहेर निघाला. माझं लक्ष फक्त मयुरा टीचरकडे होतं. दिसायला किती गोडी आहे, पण काम किती मूर्खासारखं करते. मी घरी गेल्यावरही माझ्या समोर टीचरांचं आणि त्या मुलाचे दृश्य सातत्याने फिरत होते. त्या गोष्टी मी मित्रांनाही सांगू शकत नव्हता. दुसऱ्या दिवशी परत आम्ही कोचिंग सेंटरचे क्लास संपवून ट्युशनला जात होतो आणि अचानक माझे लक्ष त्या मुलाकडे गेले. तो मुलगा बुलेटवरून क्लासच्या दिशेने जात होता. आज या दोघांचा आपल्याला बंदोबस्त करायचाच आहे या विचाराने मी क्लासला गेलो होतो. टीचरने परत आम्हाला एक्सरसाइज मधील 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून त्या परत आतल्या खोलीत गेल्या आणि तो मुलगाही अगोदरच आतल्या खोलीत जाऊन बसला होता. मला परत त्या मुलाची व टीचर यांची प्रेमकथा पाहण्याची उत्सुकता झाली. म्हणून मी परत हळुवार पावलांनी मित्राला सांगून, यार मला हे कळत नाही, मी टीचरांना विचारून येतो. म्हणून मी रूमपर्यंत आलो आणि दार थोडा आतल्या बाजूने उघडून मी त्यांचा कार्यक्रम पाहू लागलो. आत तर टीचर चक्क त्या मुलाच्या ओठांवर ओठ ठेवून त्यांच्यावर झोपल्या होत्या आणि तो मुलगा टीचर सोबत प्रेमाचा आनंद घेत होता. काही वेळानंतर ते दोघं घामाने ओलेचिंब होऊन अंतर्मनाने शांत झाले आणि टीचर सडनली वळल्या आणि त्यांची नजर माझ्याकडे गेली. मी घाबरून पडतच माझ्या जागेवर पटकन बसलो. काही वेळानंतर टीचरही आपल्या जागेवर आल्या. मीही त्यांच्या अगोदर त्यांनी माझ्याकडे नजर वळवली. जसाही क्लास सुटला, सर्व मुलं आपापल्या घरी जाण्यासाठी निघत होते. तेव्हा टीचर यांचा मागून आवाज आला, दिनेश, थांब रे जरा, मला काही काम होतं तुझ्याशी. मी अतिशय घाबरलो होतो. टीचर मला फार मारतील या आशेने मी हळुवार पावलाने त्यांच्याकडे जाऊ लागलो. मी त्यांच्या समोर खाली मान टाकून उभा राहिलो. त्यावर टीचरांनी मला विचारले, तू असं न बोलता त्या ठिकाणी का आलास? टीचर, सॉरी, मला वाटलं तो मुलगा तुमचा भाऊ असावा, म्हणून मी डायरेक्ट माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्या ठिकाणी आलो होतो. तो मुलगा माझा भाऊ नाही, तो माझा बॉयफ्रेंड आहे. आणि हो, यापुढे जर तुला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर ट्युशन सुटल्यानंतरच तो प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करायला तयार आहे. आणि ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस. मी हो टीचर म्हणालो. आठवडाभर त्या मुलाचे दर्शन झाले नव्हते ट्युशनमध्ये. त्यामुळे टीचर पूर्ण वेळ शिकवण्यासाठी देत होती. 2-3 दिवसानंतर मलाही कळाले होते की त्या मुलाचं ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्या मुलाला येणे शक्य होत नव्हते. पण टीचरला त्या मुलाची सवय दररोज लागल्यामुळे तिलाही त्या गोष्टी हव्याशा वाटू लागल्या होत्या. त्या मुलाच्या आठवणीत आमची टीचर ही व्याकुळ झाली होती. 2-3 दिवस आमच्या ट्युशनचा काळ आज शांततेत गेला. मुलांनाही व्यवस्थित शिकायला मिळत होते. पण मला काय माहिती की माझी टीचर, तिची नजर माझ्यावर होती. त्या दिवशी ट्युशन संपल्यानंतर मयुरा टीचर यांनी मला थांबायला सांगितले आणि मला न समजलेल्या प्रॉब्लेम बद्दल ते विचारू लागले. कारण फिजिक्सचे प्रॉब्लेम फारच किचकट असतात. मला वाटले की टीचर मागच्या झालेल्या सर्व गोष्टी विसरल्या असाव्यात, पण टीचरांनी माझ्यावर उलटाच डाव आखला. मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना मयुरा टीचर हे माझ्या हातावर हात ठेवून मला शिकवू लागले होते. मला त्या गोष्टीची अजिबात जाणीव नव्हती. त्यांनी आपल्या ड्रेसचे वरचे हुक उघडून
माझे लक्ष त्या ठिकाणी केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. आता माझ्या लक्ष पुस्तकापेक्षा त्या ठिकाणी जास्त होते, कारण मीही समजू शकत होतो इतकं वय झालं असून सुद्धा आमच्या टीचर यांचे लग्न झालं नव्हतं. आता टीचरांचा हात हळूहळू माझ्या मांडीवर आला. मला त्यांच्या त्या गोष्टी आता हव्याशा वाटू लागल्या होत्या. जसा त्यांनी त्यांचा हात मांडीवरून उचलला, अचानक माझे डोळे त्यांच्याकडे गर्रकन फिरले आणि आमची नजरानजर झाली. मग टीचरांनी माझा हात पकडून मला त्याच खोलीत नेले ज्या खोलीत तो मुलगा त्यांना नेत होता. मग हळूहळू त्यांनी त्यांचे कपडे काढायला सुरुवात केली. मी समोरचे दृश्य पाहून अगोदरच घाबरलेला होतो. त्यानंतर टीचर माझ्या जवळ येऊन बसल्या आणि बोलू लागल्या, "तू माझा पहिला विद्यार्थी आहेस ज्याने मला या अवस्थेत पाहिले होते, म्हणून तू आता मला शांत करणार." मला काहीही सुचत नव्हतं, तरी मी टीचरांसमोर उभा होतो. मयुरा टीचरने वेळ वाया न जाऊ देता डायरेक्ट आपले ओठ माझ्या ओठांवर टेकवले आणि हळूहळू त्यांनी माझे कपडे काढायला सुरुवात केली. मग आम्ही प्रेम करून 20 मिनिटं झाले असतील तेव्हाच मयुरा टीचर ही माझ्यापासून वेगळी झाली आणि 10 मिनिटापर्यंत शांत झोपली. आम्ही दोघेही घामाने ओलीचिंब झालो होतो. आता टीचर ही ट्युशन सुटल्यानंतर दररोज माझा वापर करू लागली होती, त्यामुळे तिलाही शांतता लागत होती. मी भरलेले ट्युशनचे पैसे तिने मला परत दिले होते. आता हळूहळू आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. मला टीचरशिवाय अजिबात करमत नव्हतं. मी कोचिंग सेंटरला न जाता आता दिवसभर टीचर यांच्या त्या मागच्या खोलीतच झोपायचो, राहायचो, खायचो. अशा प्रकारे टीचरांनी माझा वापर करून आपल्या मनाला शांत केले.